नमस्कार, महासागरच्या खरी खरी मध्ये मी कोकिळा पराते आपले स्वागत करते। काल विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने कट्टर भाजपच्या कार्यकर्त्यांना तिकीट देऊन एक योग्य पाऊल उचललेले आहे। आयात केलेले कितीतरी खासदार आणि आमदार भारतीय जनता पक्षात महत्त्वाची पदे उपभोगत आहे। सत्ता असली की त्या पक्षाकडे हवेत उडणारे भले भले पक्षी आपली पक्षीय निष्ठा बदलून उडत सत्तारूढ पक्षात पदावर आरूढ होण्यासाठी तत्पर असतात। भारतीय जनता पक्षाजवळ स्वतःचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर आहेत। या निष्ठावंतांना आपल्या निष्ठेची फळ मिळालेच पाहिजे असे भारतीय जनता पक्षाचे अनेक कार्यकर्ते खासगीत बोलत असतात। माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जाहीर सभांना मोठ्या प्रमाणात जनता गर्दी करीत असे, पण निवडणुकीमध्ये मते देताना मात्र त्याची प्रचिती येत नव्हती। तरीही वर्षानुवर्षे पदाचा पैसा खर्च करून अगदी कच्चा चिवडा खाऊन पक्षासाठी निष्ठेने कार्य करणारे आणि निवडणूक लढवणारे कितीतरी नेते आम्हाला ठाऊक आहेत। नागपूरच्या लोकमाता सुमतीताई सुकळीकर यांनी काँग्रेसचा बोलबाला असतानाही पक्षाचा आदेश मानून काही निवडणुका लढवल्या। त्यामध्ये दुर्दैवाने त्यांना एकदाही यश मिळाले नाही। त्यांच्यासारख्या समर्पित विचारांच्या, विधायक वृत्तीच्या आणि सर्व जनतेत आदराचे स्थान असलेल्या सुमतीताईंना त्यावेळच्या मतदारांनी विधानसभेत पाठवलेच नव्हते। त्या विजयी झाल्या नाहीत, तरीही त्यांच्याबद्दलचा आदर सर्व स्तरावर नेहमीच दिसून आला आणि आजही दिसून येतो। अशी अनेक उदाहरणे सांगता येतील। आता गेल्या 10 वर्षात भारतीय जनता पक्षाची जी भरभराट होत आहे त्यात अनेकदा जुन्या कार्यकर्त्यांना संधी मिळू शकत नाही। जातीपातीच्या राजकारणाबरोबर इतर अनेक बाबी आता विचारात घ्याव्या लागतात। सत्तारूढ होण्यासाठी बाहेरच्या अनेक उमेदवारांना तिकिटे द्यावी लागतात। आपल्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आणणे महत्त्वाचे असते, मग जे पदरी पडतात त्यांना पवित्र करून घेणे महत्त्वाचे असते। अशा वातावरणात भारतीय जनता पक्षाने त्यावेळी विधान परिषदेसाठी जे 3 उमेदवार दिलेले आहेत ते तिघेही अस्सल 100 नंबरी म्हणजेच भारतीय जनता पक्षासाठी खऱ्याखुऱ्या सोन्याचे आहेत। या 3 पैकी 2 उमेदवार विदर्भाचे आणि 1 मराठवाड्याचा आहे। या यादीत नागपूरचे माजी महापौर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे असलेल्या संदीप जोशी यांना तिकीट देण्यात आलेले आहे। 2019 मध्ये संदीप जोशी यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी दिली होती। त्या पदवीधर मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस यांचे पिताश्री गंगाधरराव फडणवीस आणि त्यानंतर सध्याचे केंद्रीय मंत्री आणि मार्ग सम्राट नितीनजी गडकरी अनेक वेळा निवडून आलेले आहेत। दुर्दैवाने त्यावेळी संदीप जोशी यांचे गणित जमले नाही। त्यांच्यासारख्या हडहुन्नरी कार्यकर्त्याला यावेळी तिकीट देणे गरजेचे होते। मुख्यमंत्री फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांना संधी देऊन त्यांच्यावर दाखवलेला विश्वास ते सार्थ ठरवतील यात शंकाच नाही। दुसरे उमेदवार म्हणजे दादाराव केचे। दादाराव केचे हे वर्धा जिल्ह्यातील आर्वीचे आमदार होते। त्यांच्याऐवजी देवेंद्रजींच्या तत्कालीन सचिव सुमित वानखेडे यांना त्यावेळी तिकीट देण्यात आले होते। दादाराव यांनी वर्धा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षासाठी बरेच मोठे कार्य करून पक्षात आपली छाप पाडलेली होती। तिकीट कापलेल्या केचे यांना विधान परिषदेमध्ये संधी दिली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर केचे साहेबांनी पक्षासाठी शिस्तीत आपले काम केले असे सर्वजण म्हणतात। त्यांना तिकीट देऊन भाजपने त्यांच्यावर त्यावेळी झालेला अन्याय दूर केलेला आहे। तिसरे उमेदवार संजय केनेकर यांना घोषित करण्यात आलेले आहे। हे ओबीसी नेते आहेत आणि संघटनेसाठी सर्वतोपरी कार्य करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे। अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाचे आपले 3ही उमेदवार शुद्ध भाजपचे कार्यकर्ते असलेले निवडलेले आहेत। ही या उमेदवारांकरिता गर्वाची बाब आहे। त्याचबरोबर पक्षश्रेष्ठींनी मूळच्या निष्ठावंतांना मान देण्याची ही पावती आहे असेही म्हणावे लागेल। भारतीय जनता पक्षाजवळ आमदारांची मोठी फौज आहे, त्यामुळे हे 3ही उमेदवार नक्कीच निवडून येतील, किंबहुना ते निवडून आलेलेच आहेत। याबद्दल शंका घेण्याचे कारण नाही। या 3ही भावी आमदारांचे मनपूर्वक अभिनंदन करूया आणि त्यांच्या कार्यकाळात वाढ होऊ ही सदिच्छा व्यक्त करूया।
अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर। अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर। नमस्कार।